हाय फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला व्हॉइस कसं करावं, साध्या वर्तमान काळाचं आणि साध्या भूतकाळाचं व्हॉइस कसं करावं हे हा पूर्ण भाग तुम्हाला क्लिअर करेल। व्हॉइसचे बरेच टाईप आहेत, तर पहा काळानुसार व्हॉइसचे बरेच टाईप आहेत। तर त्याच्यातला हा अत्यंत महत्त्वाचा टाईप की जो 10वी 12वी किंवा कोणत्याही परीक्षेत किंवा स्पर्धा परीक्षेत असणारा टाईप। आणि ह्या टाईपमध्ये नेहमी आपल्याला बऱ्याच गोष्टी अवघड वाटतात, त्याचे काही ठराविक कारण आहेत। तर आता जर हा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यापासून जर सुरुवातपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला सगळे वाक्य व्हायचे बरोबर येतील। आणि जेवढं काय डोक्यात टेन्शन असेल की व्हॉइस अवघड आहे, येतच नाही, काय प्रॉब्लेम आहे, कुठं अवघड जातं, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातून क्लिअर होतील। तर पहा काही मुद्दे असे क्लिअर व्हायला पाहिजे व्हॉइस शिकण्यापूर्वी। पहा पहिला मुद्दा की सब्जेक्ट मध्ये बदल दिलेत। पहा काय दिले, सब्जेक्ट मध्ये बदल दिले। जर हे शब्द आले तर त्यांचा बदल हे करायचा, आणि जर समजा इकडले शब्द आले तर त्यांचा बदल असा करायचा। उदाहरणार्थ आय आलं बाय मी करा, वाक्यात मी आलं तर त्याचा उलट आय करा। आणि जर समजा ह्या शब्दांच्या व्यतिरिक्त एखादा जर शब्द आला तर त्याच्या अगोदर फक्त बाय लिहायचं, आणि तो जे काय करता असेल तो करता जशाला तसा घ्यायचा, सब्जेक्ट जसा तसा घ्यायचा। पहा एवढे शब्द आले तर बदल करायचा, एवढे शब्द नाही आले तर त्याच्यानंतर जो काय आलं त्याला बाय घ्यायचं, आणि जो काय सब्जेक्ट आलाय तो बाय नंतर जशाला तसा लिहायचा। तर पहा याच्या पलीकडे आता याच्यात काही बदल नाही। पहा मुद्दा नंबर 2 की हे तुम्हाला सूत्र दिले, कोणतंही वाक्य असो ते वाक्य तुम्ही ह्या सूत्रातच बसवायचंय। पहा काय घ्यायचं नंबर 1 ला की ऑब्जेक्ट घ्यायचा आहे। काय घ्यायचा, ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, म्हणजेच कर्म घ्यायचं। पहा काय घ्यायचं, कर्म घ्यायचं। त्याच्यानंतर तुम्हाला टू बी घ्यावा लागेल। आता बरेच लोक कन्फ्युज असतात टू बी म्हणजे काय। तर पहा टू बी म्हणजे हे 5 शब्द एम इज आर वाज आणि वेअर, ह्या 5 शब्दाला इंग्रजीत टू बी म्हणायचं। आणि सगळ्यात अवघड जातं हे शब्द कसे घ्यायचे, हा भागच सगळ्याला आवड जातं। तर पहा काय 1 नंबरला ऑब्जेक्ट घेतला, 2 नंबरला टू बी घेतला, म्हणजे या 5 पैकी एक शब्द घेतला। त्याच्यानंतर V3 घेतलं सूत्रात 3 नंबरला। V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापदाचा काय थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजेच हा पास्ट पार्टिसिपल घेतला। त्याच्यानंतर बाय घेऊन काय सब्जेक्ट घ्यायचा, हे झालं सूत्र। पहा प्रत्येक वाक्य ह्याच सूत्रात बसवायचं। पहिलं ऑब्जेक्ट घ्यायचा, नंतर टू बी घ्यायचं, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप, नंतर बाय, आणि नंतर सब्जेक्ट। पहा हा पण पॉइंट क्लिअर झाला। आता हे एम इज आर, पहा आता की याला टू बी चे रूप म्हणायचं। वर्तमान काळ असेल, पहा काय वर्तमान काळ असेल, जर आय न वाक्याची सुरुवात झाली असेल तर एम येत असतं, नाहीतर सगळीकडे इज येत असतं, आणि अनेक वचन असेल तर आर येत असतं। त्याच्यानंतर भूतकाळ असेल आणि वाक्य जर एक वचनी असेल तर वाज येतं, अनेक वचन असेल तर वेअर घ्यायचं। पहा हाही मुद्दा क्लिअर झाला। आता मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा की तुम्हाला हे क्रियापदाचे 3 रूप पाठ पाहिजे, की तुम्हाला काय क्रियापदाचे हे जे थर्ड फॉर्म जे फर्स्ट सेकंड थर्ड हे पाठ पाहिजे, 3 फॉर्म्स ऑफ द वर्ब हे पाठ पाहिजे। हे जेवढे पाठ असतील तेवढं तुम्हाला व्हॉइस सोपं जातं, आणि हे जर पाठ नसतील तर तुम्हाला व्हॉइस कधीही सोपं जाणार नाही किंवा कधी येणारच नाही। मग जेवढे मी आता तुम्हाला इथे वाक्य समजून सांगणार आहे, जेवढे वाक्य मी इथे घेणार आहे तेवढे क्रियापदे मी फळ्यावर लिहिले आहेत। पहा हे क्रियापदाचं पहिलं रूप, हे क्रियापदाचं दुसरं रूप, आणि हे क्रियापदाचं तिसरं रूप। आता पहा असे मुद्दे क्लिअर झाले। हे शब्द आले तर हा बदल करा, हे आले तर हाही बदल करा, आणि हे शब्द नाही आले तर कोणतं आलं तर त्याच्या अगोदर बाय घ्या। दुसरा मुद्दा असा की हे तुमचं उत्तराचं सूत्र आहे। पहा काय उत्तराचं सूत्र आहे की तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य दिलेलं असेल, तुम्हाला हे पॅसिव्ह मध्ये बदलायचं। पहा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं, म्हणजे ह्या सूत्रात बसवायचं। पुढचा तिसरा मुद्दा असा की हे क्रियापदाचे हे टू बी चे रूप आहेत, की हे 5 शब्द कसे वापरायचे हे सांगितलं नाही,
पण हे 5 रुपये आहेत, ते हे कसे वापरायचे ते पण सांगणार आहे. नंबर पुढचा असा आहे की क्रियापदाचे 3 रूप आहेत, हे वेगवेगळे रूप आहेत. हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं. हे शब्द सगळ्यात महत्वाचे. हे जर आले तरच तुम्हाला काय वाक्य सोपं जाईल असं म्हणलं होतं. आता पहा काय करायचं. तुम्हाला एक वाक्य दिलेलं असेल असं, पहा, ही स्टोल अ गोल्ड नेकलेस. पहा, हा झाला तुमचा प्रश्न. ही स्टोल अ गोल्ड नेकलेस. मग काय करायचं, अगोदर दिलेल्या वाक्यामध्ये काय करायचं की क्रियापद सापडायचं, म्हणजे ह्या शब्दांपैकी एखादा शब्द सापडतो का तो पाहायचा. तर पहा, कधीही पहिल्या लाईनला सापडायचं किंवा दुसऱ्या लाईनला सापडायचा तो शब्द, तिसऱ्या लाईन मध्ये आधी कधीच जायचं नाही. जर त्या वाक्यात पहिल्या लाईनचा शब्द आला तर वाक्याचा काळ वर्तमान काळ असतो. कळालं? पहा, जर या लाईनचा शब्द आला तर वाक्याचा काळ वर्तमान काळ असतो. तेव्हा तुम्ही उत्तरामध्ये ह्या 3 पैकी एक घ्यायचं. एम इज आर पैकी एक. उत्तराची सुरुवात आय ने झाली, एम घ्या. एक वचन असेल इज घ्या, अनेक वचन असेल तर आर घ्या. पहा, आणि जर समजा दिलेल्या वाक्यात यापैकी एखादा शब्द सापडला, यापैकी क्रियापद आलं तर वाक्याचा काळ भूतकाळ असतो. तेव्हा मात्र तुम्हाला वाज किंवा वेअर पैकी एक घ्यायचं. पहा, आता एम इज आर वाज वेअर कसं घ्यायचं हे क्लिअर झालं. जर या लाईनचे शब्द आले तर एम इज आर घ्या. जर या लाईनचे शब्द आले, क्रियापद आले तर वाज किंवा वेअर घ्या. आता पहा, ह्या दोन लाईनचा उपयोग म्हणजे फर्स्ट फॉर्म आणि सेकंड फॉर्म याचा उपयोग फक्त हे निवडण्यासाठीच आहे. परंतु आता पहा, पहिली लाईन आली, एम इज आर घेतलं. दुसऱ्या लाईनचा शब्द आला, क्रियापद आला, वाज वेअर घेतलं. परंतु उत्तरामध्ये कधीही तुम्ही काय हे पीपीज घ्यायचं, फिथरीज घ्यायचं. पहा, ही सगळी लाईन उत्तरामध्ये घ्यायची. प्रश्नामध्ये पहिली लाईन आली किंवा दुसरी लाईन आली, फक्त हे घेण्याशी आपल्याला मतलब, उत्तरामध्ये हेच घ्यायचं. आता पहा, एक उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला मी. पहा, याच्यात हा स्टोल क्रियापद आला, हा इथं 2 नंबरला. त्याचा एक सेपरेट तुकडा करायचा. हे जे शब्द आलेले असतील किंवा नसतील तरी क्रियापदाच्या अगोदर असतील तर त्यांचा सेपरेट तुकडा, नसतील तर क्रियापदाच्या अगोदरचा एक तुकडा आणि उरलेल्या वाक्याचा तिसरा तुकडा. पहा, कोणत्याही वाक्याचे व्हॉइस करताना साध्या वर्तमान काळाचा आणि साध्या भूतकाळाचा व्हॉइस करताना कधीही 3च तुकडे होणार. तर पहा, हा पहिला तुकडा, हा दुसरा तुकडा, हा तिसरा तुकडा. पहा, यालाच इंग्रजीत सब्जेक्ट म्हणा, याला वर्ब म्हणा, याला ऑब्जेक्ट म्हणा, यालाच मराठीत कर्ता म्हणा, याला क्रियापद म्हणा आणि याला कर्म म्हणा. तर पहा, आता हे वाक्य तुम्हाला ह्या सूत्रात बसवायचं. हे सूत्र तुम्ही पाठ करत चालायचं. पहा, काय करा, आता पहिला जो तुकडा आहे सब्जेक्ट आहे तो तिसऱ्याच्या जागेवर नाही आणि तिसरा जो आहे ऑब्जेक्ट तो सब्जेक्टच्या ठिकाणी आणा. आता पहा, यानुसार चला बाण दाखवा. यानुसार चला ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट काय, अ गोल्ड नेकलेस. पहा, अ गोल्ड नेकलेस. बरोबर, ऑब्जेक्ट घेतला. आता टू बी घ्यायचं. टू बी घ्यायचं म्हणल्यावर पहा, अ गोल्ड नेकलेस ऑब्जेक्ट घेतला. आता हा स्टोल क्रियापद पाहायचा, इथं कुठं आला, हा इथं आला स्टोल. म्हणजेच हा तुमचा काय झाला, पास्ट टेन्स झाला. म्हणजेच तुम्ही ह्या रूटने इकडे गेलात आणि वाज आणि वेअर घेतला. हा जो ऑब्जेक्ट आहे हा सिंगुलर आहे, एक वचन आहे, म्हणून तुम्ही घेणार वाज. पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट की वाज कसं आलं इथं चुकत आहे. तर पहा, स्टोल हा पास्ट टेन्स होता, सेकंड फॉर्म होता, म्हणून इकडे वाज किंवा वेअर पैकी एक निवडलं या सूत्रात, म्हणजे इथपर्यंत घेतलं. हा अत्यंत महत्वाचा भाग. आता आपण आलो इथपर्यंत. आता V3 घ्यायचं. पहा, हा त्याचा V1, हा त्याचा V2 आणि हा त्याचा V3. म्हणजेच तुम्हाला उत्तरामध्ये काय थर्ड फॉर्म घ्यायचा सांगितलाय. मग काय हे घेतला थर्ड फॉर्म स्टोलन. आता पहा, थर्ड फॉर्म घेतल्यानंतर म्हणजेच आपण आता इथपर्यंत आलो. आता बाय टाकून सब्जेक्ट घ्यायचा. हा ही आला तर याच्यात पहा ही कुठं आलं, तर पहा ही इथं घेतला आपण तर त्याचा बदल बाय हिम आहे. मग पुढे काय बाय हिम, हा त्या हिचा बदल केला. हे झालं उत्तर. सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो वाज कसा आला आणि स्टोलन कसं आलं हेच महत्वाचं. पहा, दिलेल्या वाक्याचे 3 तुकडे करायचे. क्रियापदाचा अगोदर करायचा. याच्यात क्रियापद पाहायचं पहिल्या याच्यात आहे का दुसऱ्या याच्यात आहे. पहिल्या याच्यात असं एम इज आर घ्यायचं.
दुसऱ्या याच्यात असेल तर वाच किंवा वेर घ्यायचं, बरोबर. तिसरा तुकडा पहिल्याच्या जागेवर घ्यायचा, पहिला तुकडा तिसऱ्याच्या जागेवर घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे वाक्य करायचं. उदाहरण नंबर 2 पहा. ही रिपोर्टेड द मॅटर. पहा हे झालं वाक्य. आता याच्यात आलेला क्रियापद सापडायचा. पहा हा आला रिपोर्टेड, त्याचा सेपरेट एक तुकडा करा. पहा हा झाला रिपोर्टेड, त्याच्या अगोदरचा एक, त्याच्या नंतरचा एक, असे वाक्याचे 3 तुकडे झाले. म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट झालं. म्हणजेच कर्ता, क्रियापद आणि कर्म झालं. आता काय करा, ह्या कर्त्याला काय करा, कर्माच्या जागेवर न्या आणि याला याच्या जागेवर आणा. मग पहा उत्तराची सुरुवात आपण ह्या नियमानुसार करणार की द ऑब्जेक्ट आहे काय, द मॅटर. आता पहा ह्या टू बी च्या जागेवर म्हणजे ह्या 5 पैकी कोणता शब्द घ्यायचा, तर इथे पहा हा रिपोर्टेड सेकंड फॉर्म आहे म्हणून तुम्ही काय वाज किंवा वेअरच घेणार. हा एकवचन म्हणून वाज घेतलं. आता इथपर्यंत आलो. ज्या शब्दाला ईडी लागले त्या शब्दाचा थर्ड फॉर्म पण तोच असतो, म्हणजे रिपोर्टचं रिपोर्टेड. आणि हिचा बदल पुन्हा इकडं काय बाय हिम करायचा. हे झालं उत्तर. उदाहरण नंबर 3. आता असं पाहू. उदाहरण नंबर 3 पहा. वी प्लांटेड फ्लॉवरिंग बुशेस. याच्यात क्रियापदाला प्लांटेड, त्याला अंडरलाईन करा, त्याचा एक तुकडा केला, त्याच्या अगोदरचा एक, त्याच्या नंतरचा एक. हा सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. याला याच्या जागेवर, याला याच्या जागेवर. तर पहा फ्लॉवरिंग बुशेस, फ्लॉवरिंग बुशेस. आता हा पास्ट टेन्स झाला म्हणजेच हा प्लांटेड इथं आला म्हणजेच तुम्ही वाच किंवा वेअर पिक हे घेणार. परंतु इथे येस लागलं म्हणून काय तुम्ही वेअर घेतलं. पहा काय घेणार आपण, वेअर घेतलं कारण अनेक वचन होतं म्हणून. आणि नंतर हा प्लांटेड ज्याला ईडी लागलं त्याचं थर्ड फॉर्म पण तेच असतो. आणि वीचा बदल बाय अस. पहा हा भाग सगळ्यात महत्वाचा. त्याच्यानंतरचं पुढचं वाक्य पहा. कॉल्ड हा झाला क्रियापद म्हणजे आपण केला एक तुकडा त्याचा, त्याच्या अगोदरचा एक आणि त्याच्या नंतरचा एक. म्हणजे वाक्याचे तुकडे असे केले 3, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. कधीही तिसरा तुकडा सुरुवातीला घेतला. सेव्हरल डॉक्टर्स. पहा इथेही यस लागलं म्हणजेच अनेक वचन. आणि कॉल्ड हा इथंच आला म्हणून काय हा पण पास्ट टेन्स झाला. मग पहा वेअर. आता कॉल्डचं तिसरं रूप पण काय कॉल्डच आहे. आणि नंतर पहा इथं बदल होणारं सर्वनाम हिज वाईफ आहे म्हणून त्याला नुसतं पुढे कंटिन्यू करा बाय हिज वाईफ आणि फुल स्टॉप. उदाहरण नंबर नेक्स्ट पहा. इथं डीड हा मूळ क्रियापद म्हणून आलाय, हा सब्जेक्ट आणि हा एवढा मोठा ऑब्जेक्ट. तर पहा तिसरा तुकडा अगोदर घ्या. सम लाऊड थिंकिंग. पहा काय केलं की हा तिसरा तुकडा आपण सुरुवातीला घेतला. त्याच्यानंतर हा डीड. पहा इथं मी लिहून दिलाय डीड म्हणजेच हा पास्ट टेन्स झाला. वाज किंवा वेअर पैकी एक घेणार. सम लाऊड थिंकिंग हा एक वचन म्हणून घेतलं वाज. त्याच्यानंतर ह्या डीडचा काय थर्ड फॉर्म डन आहे म्हणून हे असं घेतलं डन. त्याच्यानंतर हिचा बदल काय बाय हिम केला. उत्तर संपलं. उदाहरण नंबर नेक्स्ट पहा. मोस्ट कॅब ड्रायव्हर हा एक तुकडा, फेस हा मूळ क्रियापद आणि हा ऑब्जेक्ट. पहा तिसरा तुकडा सुरुवातीला घ्या. दिस प्रॉब्लेम. पहा आता हा फेस वर्तमान काळाला फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे म्हणून इज घेतलं. नंतर याचं तिसरं रूप फेसचं तिसरं रूप फेस्ड आणि नंतर बाय टाकून मोस्ट कॅब ड्रायव्हर्स, मोस्ट कॅब ड्रायव्हर्स हे झालं त्याचं उत्तर. पहा एवढा बदल इज फेस्ड कसं आलं हे महत्वाचं. त्याच्यानंतर पहा याच्यात हा क्रियापद, हा तुकडा, हा तुकडा, तिसरा तुकडा सुरुवातीला घेतला. मेनी
मिस्टेक्स पहा मेनी मिस्टेक्स हा प्रेझेंट टेन्स म्हणून इथं तुम्ही आर घेणार कारण इथं यस लागले अनेक वचन पहा आर आणि याचं मेकचं तिसरं रूप मेड आणि हिचा बदल काय बाय हिम केला तर पहा हा झाला नियम नंबर 1 आता नियम नंबर 2 जर पहा काय असेल की याच्यात जर दोन ऑब्जेक्ट दिले असतील ऑब्जेक्ट 1 ऑब्जेक्ट 2 म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल तर वाक्य करायचं कसं पहा डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं तर करायचं कसं तर पहा जर तुमच्या वाक्यात हे शब्द आले टू इन इनटू आणि विथ तर पहा काय सांगितलं हे जर शब्द आले तर इथून पुढे चौथा तुकडा करायचा कळालं जर तुमच्या वाक्यात हे शब्द आले मी हिम हर देम अस इट हे जर शब्द आले तर ह्या शब्दाचा सेपरेट तिसरा तुकडा करायचा आणि ह्याच शब्दाचा बदल सुरुवातीला घ्यायचा हे शब्द क्रियापदानंतर आलेले असतील याला काय वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा आणि यांचा बदल करायचा जसं जर मी आलं तर आय करायचं हिम आलं तर हे करायचं हर आलं तर सी देम आलं तर दे अस आलं तर वी आणि इट आलं तर इट आणि यू आलं तर यू आता पहा ह्या डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतील तर वाक्य कसं करायचं त्याचं उदाहरण नंबर 1 पाहू तर पहा डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं तर वाक्य करायचं कसं तर पहा उदाहरण नंबर 1 की पहिल्यासारखंच करायचं पहा आधी क्रियापदाचा एक तुकडा करा त्याच्या अगोदरचा एक तुकडा करा पहा हा एक ऑब्जेक्ट आला हा एक ऑब्जेक्ट आला म्हणजे आता वाक्याचे तुकडे तुमचे 4 होणार पहा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा पहा कधी कधी चौथा तुकडाही घेऊन वाक्य करता येत असतं पण सगळेच वाक्य चौथा तुकडा घेऊन वाक्य उत्तर करेक्ट येईल असं नसतं कधी कधी येतही नाही तर मग काय करायचं माहितीये का 100% कधी तिसराच तुकडा हा सुरुवातीला घ्यायचा तिसरा पहिल्याच्या जागेवर आणि पहिला हा तिसऱ्याच्या जागेवर नेता येतं किंवा पहिला हा शेवटी पण नेता येत असतं पहा कुठेही तुम्ही पहिला हा जो सब्जेक्ट आहे एक तर काय 3 नंबरच्या ठिकाणी किंवा वाक्याच्या शेवटी लिहा तर पहा मीला इकडे आणलं आय झालं गेव हा पास्ट टेन्स आला आय एकवचन म्हणून वाज त्याच्यानंतर गेवचं तिसरं रूप गिवन त्याच्यानंतर हिचा बदल बाय हिम आणि चौथा तुकडा कधी काहीच बदल नसतंय सम स्टुपिड ट्रीटमेंट जसा तसा शेवटी लिहून टाकायचा हे झालं उत्तर तर पहा याच्यात तुम्हाला हा बाय हिम तुम्ही इकडे शेवटी जरी लिहिला तरी बरोबर येत असते उदाहरण नंबर नेक्स्ट पहा याच्यातही गिव क्रियापद घेतलंय त्याचा एक तुकडा केला हा एक तुकडा पहा याच्यात मी म्हणलो होतं काय मी आलं सेपरेट तुकडा करा याच्यात टू इन विथ शब्द आले तिथून पुढे एक तुकडा करा म्हणजे इथून पुढे चौथा तुकडा केला पहा हा तिसरा हा दुसरा आणि हा पहिला पहा कधीही पहिला तिसऱ्याच्या जागेवर तिसरा पहिल्याच्या जागेवर पहा द मनी अगोदर घ्या द मनी हा गेव पास्ट टेन्स म्हणून घेतला वाज गेवचं तिसरं रूप गिवन आणि सी चा बदल काय बाय हर आणि टू द हॉस्पिटल हा जसाला तसा पुढे लिहून टाकला उत्तर संपलं पुढचं उदाहरण पहा याच्यात हा क्रियापद हा सब्जेक्ट हा एक ऑब्जेक्ट आणि हा इनटू पासून पुढे एक ऑब्जेक्ट म्हणजे हा एक तुकडा दुसरा तिसरा आणि चौथा देमला सुरुवातीला घेतलं तर देमचा बदल दे केला आता हा टू पास्ट टेन्स आणि हा दे आला म्हणून इथं वेअर घेतलं त्याच्यानंतर ह्या टूचं तिसरं रूप घेतलं टेकन आणि त्याच्यानंतर सी चा बदल अगोदर करण्याच्या आधी शेवटी जरी घेतला तरी जमते आधी चौथा तुकडा घ्या इनटू ला इनटू द ला द रूम आणि नंतर ह्या सी चा बदल काय बाय हर करा तर व्हॉइस बद्दल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे ध्यानात ठेवा
फक्त व्हॉइस ट्रान्झिटिव्ह व्हर्बच म्हणजे ज्या वाक्यात ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे त्याच वाक्याचं व्हॉइस होत असतं. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असणाऱ्या वाक्याचं होत नाही. उदाहरणार्थ समजा ही गोज टू स्कूल ह्या वाक्याचं व्हॉइस कधीही होणार नाही. व्हॉइस करताना तुम्हाला ऑब्जेक्ट पाहिजे आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बच पाहिजे. तर पहा, आणि याच्यात सगळ्यात पुन्हा एक महत्त्वाचं टेक्निक म्हणजे की तुम्हाला क्रियापदाचे रूप जेवढे पाठ करता येईल तेवढे पाठ करा, तरच तुम्हाला व्हॉइस सहज आणि सोपं जाईल आणि त्याच्यात आवड पण निर्माण होईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला हा काय फायदेशीर वाटत असेल तर तुम्ही हा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.